कोली टोकरे के सभी कोली समुदाय के सदस्यों ने जाति प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए तालुका उप विभागीय और मजिस्ट्रेट कार्यालय में एक मार्च आयोजित किया। साथ ही आकाश भाव पाडले, संतोष निकम, बापू कालकुलटे, सुनील कालकुलटे, नितिन साल्वे, संतोष कालकुलटे, इन पर संवैधानिक आंदोलन के ये सभी नेता हैं। ये सभी वहां पर उपस्थित रहे। आम्हाला शासनानं कागदपत्र द्याने, आमची नातू पंतोय, आमचं गेलं सुद्धा, आमचं काय भांडे घासून गेलं, कोणी गोटे फोडून गेलं, त्याच्यात गेले आमची, पण आमच्या नातूला त्यानं कागदपत्र देणे। सर, तुम्ही सकाळपासून कन्नड एसडीएम ऑफिस समोर आज उपोषणाला बसलेले, तर तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय? आम्ही अजिंठा डोंगर पट्ट्यातील कन्नड आणि सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी ही जी आमची मुख्य जमात आहे, या जमातीचे सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणी करता आज आम्ही सकाळपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आम्ही फेब्रुवारी महिन्यात देखील असंच ठिय्या आंदोलन एडीएम साहेबांच्या कॅबिनमध्ये केलं होतं। त्या कॅबिनमध्ये आम्ही जवळपास सकाळच्या 11 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत त्या कॅबिनमध्ये बसलेलो होतो। त्या दिवशी आमचं आंदोलन यशस्वी होऊन आम्हाला जवळपास 6 प्रमाणपत्र साहेबांनी दिले होते। आमच्याकडं वडिलाकडं जातीचे प्रमाणपत्र आहे, भावाकडे आहे, आजोबाकडे आहे, तरी त्या अर्जदाराच्या दुसऱ्या मुलाला प्रमाणपत्र दिलं जात नाही। आणि जर का सेतू मार्फत काही कर्मचाऱ्यामार्फत 35 ते 50 हजार रुपये दिले तर जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने एडीएम साहेबांच्या मार्फत दिले जाते। आणि रितसर जर का आमच्या विद्यार्थ्यांना अर्ज केला तर त्यांना प्रमाणपत्रापासून डावलाडावल केले जाते। जवळपास 6-6 महिने 2-2 वर्षापासून या अर्जदारांना इथं या एडीएम ऑफिसच्या वाऱ्या कराव्या लागत्या। तर आम्ही अजिंठा डोंगरपट्टीतला हा आदिवासी कोळी समाज जोपर्यंत या एडीएम कार्यालयामधून जातीचे प्रमाणपत्र बिना पैशाचे विनामूल्य आम्हाला सुलभतेने मिळत नाही, तोपर्यंत आमचा असाच हे बेमुदत ठिय्या आंदोलन चालू रहना है। संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र के बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़।